श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. येत्या 25 जुलैला शनिवारी आलेली आहे आषाढी एकादशी. या एकादशीलाच देवशयनी आषाढी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं. आषाढी एकादशी ही सर्व एकादशींपेक्षा सर्वात मोठी एकादशी मानली जाते. कारण या एकादशीपासूनच श्रीहरी विष्णू हे योगनिद्रेमध्ये जात असतात आणि या दिवसापासूनच चातुर्मास हा सुरू होत असतो. आषाढी एकादशीलाच एकादशींची महाराणी असं सुद्धा म्हटलं जातं. कारण वर्षभरामध्ये एकूण 24 एकादशी येत असतात. पण आपण जरी इतर कुठलीही एकादशीचं व्रत हे नाही केलं, पण जर फक्त आषाढी एकादशीचं व्रत केलं तर आपल्याला संपूर्ण वर्षभरातील एकूण 24ही एकादशींचं व्रत केल्याचं पुण्यफळ हे मिळत असतं. आणि म्हणूनच आषाढी एकादशी ही सर्व एकादशींपेक्षा जास्त महत्त्वाची आणि मोठी एकादशी मानली जाते. आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी भक्त हे पंढरपुरामध्ये येत असतात. आषाढी एकादशीला धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनाने खूपच महत्त्व आहे. या दिवसापासूनच देव निद्रिस्त होतात असं म्हटलं जातं. आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले आहे असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणून सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या व्रताचा उपवास हा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण करत असतात. आषाढी एकादशीच्या दिवशी अशा काही चुका आपल्याला करायच्या नसतात की जेणेकरून येणाऱ्या पुढच्या आयुष्यामध्ये आपल्याला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतील. आषाढी एकादशीचं व्रत करत असताना आपल्याला त्याचे काही नियम पाळणे हे अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण जर आपण एकीकडे व्रत केलं आणि काही नियम जे आहेत आषाढी एकादशीचे ते नियम जर आपण पाळले नाहीत तर आपण व्रत करूनही त्याचा काही उपयोग होत नाही. त्या व्रताचं फळ हे आपल्याला मिळत नाही. त्याचप्रमाणे आषाढी एकादशीच्या दिवशी काही पदार्थ हे खाणं हे सुद्धा निषिद्ध मानलं गेलं आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी काही पदार्थांचं सेवन करणं हे अत्यंत चुकीचं मानलं गेलं आहे. आषाढी एकादशीचा तुम्ही उपवास करा किंवा करू नका, पण तरीसुद्धा या काही 5 पदार्थांचं सेवन आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही करायचं नाही आहे. आषाढी एकादशीचा उपवास ज्यांचा असेल अशा व्यक्ती तर या पदार्थांचं सेवन करणारच नाहीत, पण ज्यांचा उपवास नसेल तर त्यांनीसुद्धा आषाढी एकादशीच्या दिवशी या पदार्थांचं सेवन हे चुकूनही करायचं नाही आहे. तुमच्या कळत नकळत जर तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी या पदार्थांचं सेवन केलं तर यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी संकट ही येऊ शकतात. त्याचप्रमाणे तुम्हाला त्याचे दुष्परिणाम हे सुद्धा भोगावे लागू शकतात. एकीकडे तर आपण खूप देवपूजा करतो, व्रतवैकल्य करतो, पण त्याच तिथीला त्याच दिवशी अशा काही चुका करून बसतो की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकट हे निर्माण होतात. आणि आपणच नंतर म्हणतो की मी तर इतकी पूजा केली, व्रत केलं तरीसुद्धा माझ्याच नशिबाला हे संकट अडचणी का आहेत. तर हे संकट आणि अडचणी आपल्याच चुकांमुळे आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. आणि म्हणूनच अशा काही अडचणी संकट ही आपल्या आयुष्यामध्ये येऊ नयेत याकरताच आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही हे 5 पदार्थ खायचे नाही आहेत. तर असे कोणते 5 पदार्थ आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही खायचे नाही आहेत याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी किंवा विठ्ठल रखुमाई लिहायला विसरू नका. आषाढी एकादशीची ही तिथी आपल्या हिंदू धर्मामध्ये खूपच महत्त्वपूर्ण मानली जाते. या दिवशी उपवास करण्याला खूपच विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशीचा उपवास करणाऱ्याला धनाची प्राप्ती होते असं म्हटलं जातं. तसंच या आषाढी एकादशीचा उपवास केल्याने आपल्याला मानसिक शांततासुद्धा लाभत असते आणि शारीरिक व्याधींपासूनसुद्धा आपल्याला मुक्ती मिळते. त्याचप्रमाणे आपल्याकडून कळत न कळत झालेल्या पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्ती मिळत असते. आषाढी एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा केली जाते. या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा केल्यामुळे भक्तांना मोक्ष प्राप्त होतो. तसंच या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा केल्यामुळे आपल्याला पापांपासूनसुद्धा मुक्ती मिळत असते. आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. मग तुम्ही अगदी या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठलात तरीसुद्धा चालेल. आणि त्यानंतर तुम्हाला स्वच्छ स्नान हे करून घ्यायचं आहे. आणि या दिवशी तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद किंवा चंदन टाकून त्या पाण्यानेच तुम्हाला स्नान हे करायचं आहे. स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे. श्रीहरी विष्णूंची सुद्धा पूजा आपल्याला या दिवशी करून घ्यायची आहे. आणि जर
तुमच्या देवघरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला सुद्धा तुम्हाला या दिवशी पंचामृताने आणि शुद्ध पाण्याने अभिषेक हा अवश्य घालायचा आहे। याप्रमाणे देवांची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला सुद्धा अर्घ्य हे द्यायचं आहे आणि तसंच तुळशी मातेची सुद्धा पूजा आपल्याला या दिवशी अवश्य करायची आहे। तुळशी मातेच्या रोपाला स्पर्श न करता आपल्याला तुळशी मातेची पूजा या दिवशी करायची आहे। पण आपल्याला या दिवशी तुळशीला चुकूनही जल हे अर्पण करायचं नाही आहे आणि तुळशीची पानं ही सुद्धा आपल्याला या दिवशी चुकूनही तोडायची नाही आहेत। आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पूजेला खूपच महत्त्व आहे। मग आपण व्रत केलं आणि जर तुळशी पूजनच हे आपण या दिवशी केलंच नाही तर आपण केलेल्या व्रताचे पुण्यफळ हे आपल्याला मिळत नाही आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला आवर्जून तुळशी पूजन हे करायचंच आहे। मग तुम्ही व्रत करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा तुम्ही तुळशीची पूजा या दिवशी अवश्य करा। तुळशीसमोर आपल्याला या दिवशी एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे आणि तोही सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेस लावायचा आहे। त्याचप्रमाणे आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यालाही या दिवशी हळदीचे लेपन हे करायचं आहे। मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला गोपद्मांची रांगोळी काढायची आहे आणि या पावलांची आपल्याला या दिवशी पूजाही करायची आहे आणि एक दिवा हा आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे। देवी तुलसी माता ही या दिवशी श्रीहरी विष्णूंसाठी व्रत करत असते आणि म्हणून या दिवशी आपल्याला तुळशीला स्पर्शसुद्धा करायचा नाही आहे आणि तुळशीची पानंसुद्धा तोडायची नाही आहे आणि तुळशीला जल हे सुद्धा अर्पण करायचं नाही आहे। जर आपण या दिवशी तुळशीची पानं तोडली, तुळशीला स्पर्श केला तर याचे दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागू शकतात। म्हणून आपल्याला या दिवशी तुळशीची पानंही चुकूनही तोडायची नाही आहेत आणि तुळशीला स्पर्शसुद्धा करायचा नाही आहे। त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी इतर कुठल्याही झाडांना इजाही पोचवायची नाही आहे। इतर कुठल्याही झाडांची पानं फुलं आपल्याला या दिवशी चुकूनही तोडायची नाही आहेत। कोणत्याही झाडांच्या फांद्या फुलं पानं ही विनाकारण आपल्याला या दिवशी तोडायची नाही आहेत, नाहीतर याचे दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागू शकतात। या दिवशी आपल्याला विष्णूंची पूजा करताना किंवा विठ्ठल रखुमाईची पूजा करताना तुळशीपत्र हे लागणार आहेत। तर हे तुळशीपत्र आपण आषाढी एकादशीच्या दिवशी न तोडता आदल्या दिवशीच तोडून ठेवायचे आहेत आणि आदल्या दिवशी ही तुळशीपत्र तुम्ही संध्याकाळी 6 वाजेच्या आधीच तोडून घ्यायची आहेत। आणि हे तुळशीपत्र आदल्या दिवशी तोडायला जर तुम्ही विसरलात तर मग तुळशीच्या रोपाभोवती जी काही तुळशीची पानं ही पडलेली असतील तर आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही त्यातलीच पानं ही स्वच्छ धुवून पुसून श्रीहरी विष्णूंना किंवा विठ्ठलाला अर्पण केलीत तरीसुद्धा चालेल। पण एकादशीच्या दिवशी तुम्ही तुळशीपत्र हे चुकूनही तोडू नका। तर या ज्या काही गोष्टींचे पालन आहे तर ते आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी आवर्जून करायचं आहे आणि या दिवशी कोणते 5 पदार्थ हे आपल्याला चुकूनही खायचे नाही आहेत। तर यामध्ये चुकूनही आपल्याला या दिवशी तांदळाचं सेवन हे करायचं नाही आहे। त्याचप्रमाणे तांदळापासून बनवलेले कोणतेही पदार्थ हे आपल्याला या दिवशी चुकूनही खायचे नाही आहेत। तुम्ही व्रत करत असाल किंवा नसाल पण या दिवशी चुकूनही तांदूळ हा खाऊ नका। एकादशीच्या दिवशी तांदूळ खाणं म्हणजेच भात खाणं हे वर्ज्य मानलं गेलं आहे। या दिवशी जर आपण तांदूळाचं सेवन केलं तर यामुळे नकारात्मक गोष्टी या आपल्यासोबत घडू लागतात आणि म्हणून या दिवशी तांदूळ आणि तांदळापासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थांचं सेवन हे आपण चुकूनही करायचं नाही आहे। त्याचप्रमाणे पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे घेवडा। मग यामध्ये श्रावणी घेवडा म्हणा किंवा वाल म्हणा यासारख्या पदार्थांचं सेवन तुम्हाला या दिवशी चुकूनही करायचं नाही आहे। या दिवशी जर वालाचं किंवा घेवड्याचं सेवन हे जर आपण केलं तर यामुळे संतानपिढाही निर्माण होत असते। आपल्या मुलाबाळांना याचा त्रास होतो, त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी संकटही निर्माण होत असतात आणि म्हणूनच चुकूनही आषाढी एकादशीच्या दिवशी या भाज्यांचं सेवन हे करू नका। त्यानंतरचा पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे बार्ली। बार्ली म्हणजेच काय तर हा एक गव्हाचाच एक प्रकार आहे। तर या बार्लीचं सुद्धा सेवन आपल्याला या दिवशी चुकूनही करायचं नाही आहे। ज्या व्यक्ती उपवास करतील तर त्या बार्लीचं सेवन करणार नाहीत, पण ज्या उपवास करणार नाहीत त्यांनी बार्लीचे सेवन या दिवशी चुकूनही करायचं नाही आहे। त्याचप्रमाणे पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे कांदा आणि लसूण। एकादशीच्या दिवशी तामसिक पदार्थांचं सेवन हे केलं जात नाही आणि म्हणून कांदा लसूण हे तामसिक अन्नपदार्थ आहेत। या दिवशी शक्यतो आपल्याला सात्विक अन्नपदार्थांचंच ग्रहण हे करायचं आहे। त्यामुळे कांदा लसूणसारखे तामसिक अन्नपदार्थ हे आपल्याला या दिवशी चुकूनही खायचे नाही आहेत। त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी वांग्यांचं सेवन करणं हे सुद्धा निषिद्ध आणि चुकीचं मानलं गेलं आहे आणि म्हणून तुम्ही सुद्धा वांगे या दिवशी चुकूनही खाऊ नका। तसंच आपण जेव्हा एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडत असतो तर त्या दिवशीसुद्धा आपण जे काही अन्नपदार्थ हे बनवू तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला चुकूनही वांग्याची भाजी ही चुकूनही बनवायची नाही आहे। तसंच या दिवशी आपल्याला मांसाहार हा सुद्धा चुकूनही करायचं नाही आहे। कोणत्याही प्रकारचं मांस मद्य हे
सेवन आपल्याला या दिवशी करायचं नाही आहे. मग यामध्ये तुम्ही अंडीसुद्धा या दिवशी म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही खाऊ नका. त्याचप्रमाणे आषाढी एकादशीचा उपवास सोडताना दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्ही यासारखे मांसाहारासारखे कुठलेही अन्नपदार्थ हे बनवू नका आणि खाऊसुद्धा नका. त्याचप्रमाणे आषाढी एकादशीच्या दिवशी दारूसुद्धा ही प्यायची नाही आहे. कुठल्याही प्रकारचं व्यसन हे करायचं नाही आहे. कारण आषाढी एकादशी सर्व एकादशींपेक्षा श्रेष्ठ आणि महत्त्वपूर्ण अशी एकादशी मानली जाते. सर्व देवी देवतांचं तेज या एकादशीमध्ये एकवटलेलं असतं आणि म्हणूनच आपल्याला अशा काही पदार्थांचं सेवन या दिवशी चुकूनही करायचं नाही आहे की ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी समस्या यामुळे निर्माण होतील आणि त्याचे दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागतील. आणि म्हणूनच हे पदार्थ आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही खायचे नाही आहेत. त्याचप्रमाणे जे काही महत्त्वपूर्ण नियम आहेत तर हे नियम मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले आहे. तर ते नियमसुद्धा आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला सर्वांना आवर्जून पाळायचेच आहेत. आणि सांगितलेले 5 पदार्थ हे सुद्धा आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही खायचे नाही आहेत. तर याप्रमाणे सांगितलेले हे नियमसुद्धा पाळा आणि हे पदार्थसुद्धा तुम्ही या दिवशी चुकूनही खाऊ नका. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.